महत्त्वाची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्याच्या भुगाव युनिटच्या बांधकामासाठी मुरुम रॉयल्टी आणि उत्खनन परवानगीवर प्रश्नचिन्ह। राष्ट्रवादी नेते राणा रणनवरे यांचा आरोप। महसूल विभागाने चौकशी करण्याची मागणी। वर्ध्याच्या भुगाव युनिट कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मुरुम आणला जात असून या मुरुमाच्या उत्खननासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का आणि शासनाची रॉयल्टी भरण्यात आली आहे का याबाबत प्रश्न उपस्थित झाले। राष्ट्रवादी नेते राणा रणनवरे यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत महसूल विभागाने तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे। परिसरातील नागरिकांनी युनिट कंपनीच्या बांधकामस्थळी रात्रंदिवस मुरुमाची वाहतूक करणारी वाहने येत असल्याची माहिती दिली आहे। त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कंपनीच्या बांधकामासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणात मुरुम आणला जात असल्याचं निर्देशनास आल्याचा दावा त्यांनी केलाय। या मुरुमाच्या उत्खननासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा आरोपही रणनवरे यांनी केलाय। तसेच कंपनीच्या बांधकामासाठी मुरुम काढण्यात आलेल्या परिसरात मोठे खड्डे निर्माण झाले असून पावसाळ्यात त्यात पाणी साचत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं। या संदर्भात वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी करंडे यांनी 2-4 दिवसापासून दूरध्वनीद्वारे माहिती दिल्याचा दावाही रणनवरे यांनी केला। मात्र तक्रारीनंतर प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला। युनिट कंपनीच्या गेट क्रमांक 2 परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात मुरुम साठवून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत असून या मुरुमाचा स्रोत, उत्खननाची परवानगी, वाहतूक परवाना तसेच शासनाला भरलेली रॉयल्टी याची तपासणी करण्याची मागणी होत आहे। मुरुम अधिकृत परवानगीने आणि शासनाची रॉयल्टी भरून आणण्यात आला आहे की नाही हे महसूल विभागाच्या तपासणीतूनच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे प्रशासनाने मुरुमाच्या साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी, नाहीतर युनिट कंपनी आणि अधिकाऱ्यांचे साठे लोटे असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते राणा रणनवरे यांनी केलाय। असं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धेला लागून भुगाव येथे युनिट नावाची एक मोठी कंपनी आहे। या कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मला तिथे चोरीचा मुरुम येतो आहे, रात्रंदिवस मुरुमाच्या गाड्या चालत्या आहे या संदर्भात माहिती दिली। मी त्या अनुषंगाने या चोरीच्या मुरुमाच्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या युनिट कंपनीमध्ये जे काही बांधकाम सुरू आहे आणि त्या बांधकामासाठी जो मुरुम लागतो आहे तो मुरुम काही तर युनिट कंपनीच्या जागेतला आहे, काही मुरुम हा युनिट कंपनीच्या बाहेरून येतो आहे आणि या सदर मुरुमाची कुठलीही उत्खननाची परवानगी नाही। हा सर्वच्या सर्व मुरुम बेकायदेशीररित्या उत्खनन करून सर्रासपणे युनिट कंपनीमध्ये येतो आहे। या संदर्भात मी या वर्धा विभागाचे उपविभागीय अधिकारी SDO सन्माननीय करंडे साहेब यांना देखील मी 2-4 दिवसाआधी टेलिफोनिक माहिती दिली की युनिट कंपनीमध्ये चोरीचा मुरुम येतो आहे। परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहे, अनेक ठिकाणी या कंपनीसाठी लागणाऱ्या मुरुमाचे गड्डे होते आहे, खड्डे होते आहे। अलीकडे पावसाचे दिवस आहे, पावसाळा आहे आणि या युनिटमध्ये येणाऱ्या मुरुमासाठी केलेले खड्डे हे पावसाने भरून जाते आहे। अशा प्रकारची अत्यंत गंभीर तक्रार मी माननीय SDO वर्धा यांना केली, परंतु त्यांनी देखील याची कुठलीच दखल घेतलेली नाही। याच्यावरून असं लक्षात येते की युनिट आणि प्रशासन या मुरुमाच्या चोरीमध्ये, या उत्खननामध्ये साठेलोटे आहे।